आज अनेक लोक सोबत येत आहे, अनेक पक्ष वाढतोय, पक्ष पुढे जातोय, बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे जातोय. बाळासाहेबांची भूमिका काय? मगाशी संजय उपाध्यायांनी सांगितलं, शिवसेनेचं हिंदुत्व सर्व व्यापक आहे. शिवसेना ही सर्वव्यापी आहे. आणि जेव्हा हिंदुत्व जेव्हा म्हणत होता, आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायला देखील तुमची जीभ का कचरते? आणि म्हणता आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. मग 2019ला ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं काँग्रेसला लांब ठेवा, काँग्रेस माझ्या पक्षाची काँग्रेस होईल तेव्हा माझं दुकान बंद करेल, त्याला तुम्ही जवळ नाही केलं, डोक्यावर घेतलं, खांद्यावर बसवलं, त्याच्या मांडी लावून बसला, तेव्हा हिंदुत्व सोडलं. कुठे गेलं होतं हिंदुत्व? जेव्हा सावरकरांचा भर सभागृहामध्ये अपमान होत होता तेव्हा कुठे तुमचं हिंदुत्व गेलं होतं? कुठे गेलं होतं? आणि म्हणून आम्ही ही का भूमिका घेतली? अनेक लोकांनी त्याच्यावर सांगितलं, अनेक वक्त्यांनी त्याच्यावर सांगितलं, आपले विचार प्रकट केले की शिवसेना वाचवण्यासाठी, शिवसेनेची काँग्रेस आणि शिवसैनिकांचं खच्चीकरण होत असताना शिवसेना धनुष्यबाण नामशेष होऊ नये म्हणून शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हे धाडस केलं. असं धाडस देशात नाही, जगामध्ये कधी पुन्हा मला वाटत नाही होईल. आणि माझ्यासोबत 50 आमदार खांद्याला खांदा लावून उभे राहिले. काही मंत्री होते, मंत्री पाय उतार झाले, पुढं काय होणार माहित नाही, खड्ड्यात जाणार का काही होणार काही माहित नाही. परंतु शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार संपुष्टात येऊ लागल्यामुळे कधी कोणी पाहिले की सत्तेकडे माणूस जातो, सत्तेच्या बाहेर जात नाही. आम्ही तर सत्तेत होतो, सत्तेतून पाय उतार होण्याचा निर्णय आम्ही घेतला. अतिशय कठीण निर्णय होता, कडवट निर्णय होता. आम्हाला निर्णय घेताना देखील छातीवर दगड ठेवावा लागला, कारण बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक आम्ही होतो, बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक होतो. पण बाळासाहेबांचे विचार मरू लागले, शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं. त्यावेळेस मग शिवसेना वाचवण्यासाठी आम्हाला पक्षामध्येच राहून, पक्ष नेतृत्व जेव्हा एखादा चुकीचा निर्णय घेतो त्या वेळेस मात्र पक्षामध्ये आपल्या विचारांची भूमिका, बाळासाहेबांची भूमिका मांडण्यासाठी, पुढे नेण्यासाठी आम्ही हे पाऊल टाकलं. आणि जर आमचं पाऊल चुकलं असतं तर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महायुतीला नंबर 1चं स्थान मिळालं नसतं, लोकांनी आम्हाला ठुकरवलं असतं, लोकांनी आम्हाला नाकारलं असतं. तुमचा नंबर कुठं गेला तोही माहित नाही, कुठून मागून पहिला का वरून खालचा शेवटचा हे माहित नाही. लोकांनी ठरवलेलं आहे. आणि जर आमचं पाऊल चुकलं असतं तर तुम्ही देखील एवढ्या मोठ्या संख्येने इथे आला नसता, तुम्ही देखील पाठ फिरवली असती. पण 1.5 वर्षामध्ये सरकारने जे निर्णय घेतले ते निर्णय आपल्या समोर आहेत, एकही मी सुरुवातीला मी आणि देवेंद्रजी दोघंच होतो, दोघांनी शपथ घेतली. शपथ घेतल्यावर कॅबिनेट घेण्याचा एक नियम असतो, त्या कॅबिनेटमध्ये देखील निर्णय वाचा. शेतकऱ्यांसाठीच पहिला निर्णय आम्ही घेतला, कष्टकऱ्यांसाठीच आम्ही पहिला निर्णय घेतला. आणि सिंचनाचे प्रकल्प जे दुष्काळी भागामध्ये पाणी मिळालं पाहिजे तो निर्णय आम्ही घेतला. त्यानंतर अनेक निर्णय घेतले, त्या बाबतीमध्ये मी पुढे बोलेन. परंतु एकही निर्णय वैयक्तिक राजकीय लाभार्थ्याला मिळेल, राज्यकर्त्याला मिळेल असा कुठलाही निर्णय आम्ही घेतला नाही, हे मी छाती ठोकपणे सांगतो. आणि आमच्यावर आरोप 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 प्रत्येक वेळी आरोप.
आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तुम्ही 50 खोके हे सगळे लोक, हे सगळे बसलेले आहेत. निलमताई इकडे, भाऊ आहेत, गजा भाऊ आहेत, सर्व सिनियर लोक आहेत, मंत्री आहेत, सर्व नेते आहेत. शिवसेना सोडून इतर पक्षातले लोक येत आहेत, इतर संघटना येते आहे, वारकरी येत आहेत, आध्यात्मिक लोक येत आहेत, सगळे लोक येत आहेत. काय येत आहेत मी त्यांची नावं घेत नाही, परंतु या समाजामध्ये ज्यांना लोक पायाला हात लावून नमस्कार करतात अशी अनेक व्यक्तिमत्व आहे. त्यांची मी नावं घेणार नाही, पण त्यांनी देखील आपल्या निर्णयाचं स्वागत केलं. चांगला निर्णय महाराष्ट्रासाठी घेतला म्हणून त्यांचे मला फोन यायचे आणि तेही देखील मला बळ, ऊर्जा आणि प्रेरणा मिळत गेली.